हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर हे जे तुम्ही लाडू बघताय तर ते मी अगदी हेल्दी असे लाडू बनवलेत. हळीवापासून बनवलेले लाडू आहेत. साधी सिंपल रेसिपी आहे पण शरीरासाठी खूप उपयुक्त आहे. तर एकदा नक्की तुम्ही अशा पद्धतीनं हळीवाचे लाडू बनवून बघा. तुम्हालाही आवडतील आणि शरीरासाठी तर पौष्टिक ठरतील. तर त्यासाठी म्हणून आपण हे 1 वाटी हळीव घेतलेलं आहे. वजनी प्रमाण म्हणाल तर हे 125 ग्रॅम म्हणजे अर्धा पाव हळीव आहेत. तर ते मी एका वा पातेल्यामध्ये घेतलेले आहेत आणि ते आपल्याला धुवून घ्यायचे आहेत स्वच्छ आणि त्यानंतर भिजत ठेवायचे आहेत. तर मी आधी ते धुवून घेतलेत आणि त्यामध्ये 1 ग्लास पाणी घालून ते 2 तासासाठी म्हणून भिजत ठेवायचे आहेत बाजूला. ते हळीव कसे आहे सगळं पाणी जे आहे ते सोक करून घेतात नंतर. तर मी ते आता भिजवत बाजूला ठेवणार आहे आणि साधारणतः 2 तासानंतर मी पुढची प्रोसेस सुरू केलेली आहे. तर गॅसवर एक कढई गरम करत ठेवली. त्यामध्ये घातलेलं आहे 2 चमचे तूप आणि तूप गरम होते तोपर्यंत हे मी दाखवते. तर ही खारीकची पावडर आहे ती मी घरीच बनवली. पावशर खारीकची पावडर बनवलेली आहे आणि खोबरंही चांगलं किसून भाजलेलं आहे. तर खारीक पावडर, खोबरं आणि हळीव आपल्याला याच वस्तू लागणार आहेत. आणि आता बघू शकता 2 तासानंतर हे हळीव त्याचं पाणी पूर्णपणे सोकून घेतलेलं आहे आणि चांगलं ते भिजलं गेलं आहे. तर आता गोडपणासाठी आपण त्यामध्ये गूळ घालणार आहोत. तुम्ही त्याऐवजी खजूर किंवा अर्ध खजूर असंही वापरू शकता. तर खजूर कसं वापरायचे तर गूळ आपण चिरून घेतलेला आहे. तसंच खजुराच्या बिया काढून ते थोडंसं मिक्सरला फिरवून ते बारीक करून ती खजुराची म्हणजे जो लगदा होतो तर तो घ्यायचा आहे. तर मी तर पूर्णपणे गूळ वापरलेला आहे. अर्धा किलो गूळ मी या लाडूसाठी वापरलेला आहे आणि आधी 2 चमचे मी तूप घातलं होतं आणि गूळ घातल्यानंतर परत आत्ता मी 2 चमचे तूप घातले. म्हणजे साधारणतः एक छोटी वाटी आपल्याला तूप या लाडूसाठी लागणार आहे. तर आता जो गूळ आहे तर तो पूर्णपणे या तुपामध्ये विरघळला पाहिजे असं आपल्याला परतवून घ्यायचं आहे. त्याचे म्हणजे तुकडे वगैरे राहता कामा नयेत. तर बघू शकता आता बऱ्यापैकी हा गूळ जो आहे त्याचं पूर्णपणे वितळला गेला आहे आणि आता आपण त्यामध्ये घालणार आहोत हळीव. तर हे हळीव आत्ता पाणी सोकलेलं घट्ट दिसते पण जसं आपण ते गुळाच्या पाकामध्ये घालू तर तसं ते परत पातळ होतं आणि पाणी सुटतं. तर तुम्हाला असं हळीवाला पाणी सुटलेलं दिसलं तर घाबरून जाण्याचं काही कारण नाही. आपल्याला ते हळीवाचं पूर्ण पाणी आटेपर्यंत परत परतवून घ्यायचं आहे. तर बघू शकता असं पातळ दिसतं. नंतर हळू ते आटून जातं मग पाणी आणि गूळ म्हणजे आपण जे तूप घातलेलं आहे तर ते तूप साईडनं सुटायला लागतं. तर जोपर्यंत त्याचं पूर्ण पाणी म्हणजे सुकत नाही तोपर्यंत आपल्याला हळीव परतून घ्यायचं आहे. आणि आता साईडनं तूप सुटायला लागले तर मी शेवटी त्यामध्ये वेलची पूड घातलेली आहे आणि आता त्यानंतर घालणार आहोत खारीक पावडर आणि किसलेलं खोबरं. तर खारीक पावडरसुद्धा मी पावडर केल्यानंतर थोडीशी म्हणजे भाजून घेतलेली आहे आणि खोबरंही मी किसल्यानंतर भाजून घेतलेलं आहे. तर खोबरं म्हणाल तर 2 वाट्या मी खोबऱ्याच्या घेतलेत. ते काय मी मोजून घेतलेलं नाही आहे, पण 2 वाट्या खोबरं घेतलं आहे आणि खारीक पाव किलो घेतली. हळीव जे आहे ते 125 ग्रॅम घेतले. तर ते तुम्हाला कमी जास्त प्रमाण करू शकता सगळ्या साहित्याचं तुमच्या आवडीनुसार किंवा त्यामध्ये अजून तुम्ही काजू, बदाम वगैरे अशा टाईप ड्रायफ्रूट भाजून आणि त्याची पूड वगैरे करून घालू शकता. पण मी बस खोबरं आणि खारीक यामध्येच बनवलेले हे लाडू आहेत. तर अशी टेस्ट खूप छान लागते. तर आता आपण ते काढून घेणार आहोत एका प्लेटमध्ये. छान असं ते गुळाच्या पाकामध्ये आपण ड्रायफ्रूट आणि हळीव जे आहे ते मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला ते प्लेटमध्ये काढून थोडं पसरवून ठेवायचं आहे म्हणजे ते थंड होईल आणि थोडंसं थंड झालं की नंतर आपण त्याचे लाडू वळून घेणार आहोत. तर अगदी सहज त्याचे लाडू तयार होतात आणि हाताला वगैरे चिकटत नाही किंवा प्लेटलाही चिकटत नाही कारण आपण त्यामध्ये तूप तूप वापरलेलं आहे आणि खायलाही अगदी सॉफ्ट असे हे लाडू लागतात. तर नक्की असे तुम्ही लाडू करून बघा. अगदी साधी, सिंपल आणि झटपट होणारी रेसिपी आहे. तर बघू शकता आता आपले हे लाडू करून रेडी झालेले आहेत. तर तुम्हाला मी एक लाडू तोडून दाखवते. अगदी सहज म्हणजे तो तुटतो. तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी उपयुक्त असे लाडू आहेत. केसांसाठी, जॉईंट पेनसाठी खूप म्हणजे उपयुक्त आहेत. तर एकदा नक्की माझ्या या पद्धतीनं हलव्याचे लाडू करून बघा आणि मी बनवलेली ही लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर असंच भेटू परत नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय. थँक यू.